भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीवर भव्य पुलाचे बांधकाम सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा मुख्यालयाशी संपर्क सुलभ होणार असल्याने 128 गावातील जनतेच्या वर्षानुवर्षांच्या वाहतूक समस्येला समाधान मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र या विकास कामाच्या पार्श्वभूमीवर एक वेदनादायक वास्तव समोर आले आहे. मागील 40 ते 50 वर्षांपासून याच परिसरात व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांना आपले दुकान आणि उपजीविकेचे साधन गमवावे लागत आहे. या व्यापाऱ्यांनी अनेक वर्ष स्थानिक गरजा पूर्ण करत गावकऱ्यांना सेवा दिली, परंतु आता पुलाच्या बांधकामासाठी अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 30 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोली यांनी निर्गमित केलेल्या नोटीसमध्ये अतिक्रमण तातडीने काढण्याचे निर्देश देण्यात आले असून अन्यथा पाडकाम करून खर्च वसूल केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे व्यापारी वर्ग हवालदिल झाला आहे. विकासाच्या नावाखाली आपला वर्षानुवर्षांचा व्यवसाय संपुष्टात येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने या व्यापाऱ्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे. तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष लक्ष्मीकांत मालू बोगामी यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करत विकासासोबतच व्यापाऱ्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. भामरागडमध्ये एकीकडे विकासाची नवी दारे उघडत असताना दुसरीकडे काही कुटुंबांचे उपजीविकेचा आधार हरवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता शासन या व्यापाऱ्यांच्या भवितव्याबाबत कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सह्याद्रीचा राखणदारसाठी गोविंद चक्रवर्ती, भामरागड.